नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या, पार्थ, त्याचबरोबर जीवा, नंदिनी या सगळ्यांचे आता लग्नानंतरचे खेळ सुरू होणार आहेत. म्हणजेच आपल्याकडे जी प्रथा असते, लग्न झाल्यानंतर नवरा नवरीची हळद उतरवणी असते, त्याचबरोबर वेगवेगळे गमतीशीर असे खेळ खेळले जातात. ते खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता पहिला खेळ असतो तो म्हणजे अंगठी शोधण्याचा खेळ अगदी कशा पद्धतीने खेळला जाणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर काव्य आणि पार्थ, त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी यांचा लग्न सोहळा हा थाटामाटात पार पडतो. अगदी मस्त असे मजेशीर किस्से असे घडत आहेत. खरं तर लग्न पार पडलं तरीही रम्याने काहीच कांड केलं नाही. रम्या मात्र शांतच आहे. नक्की काय झालंय? रम्या का शांत आहे? रम्याने काहीच का केलं नाहीये हा प्रश्न तर मलाही आहे आणि प्रेक्षकांना तुम्हालाही आहे. नक्की आता रम्या वसुहत्याला म्हणत असते की लग्न जरी लागलेलं असलं तरी घरी गेल्यानंतर खरी मजा असणार आहे. आता घरी गेल्यानंतर काय मजा असणार आहे हा प्रश्न मात्र तसाच अनुत्तरित राहतो. इकडे सगळेजण आता घरी आलेले आहेत. नवरा नवरी सुद्धा आलेले आहेत. काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी खूप आनंदात आहेत. त्यांचा हा जो सोहळा आहे तो पाहण्यासारखा आहे. आपण सगळेजणच पाहत आहोत की खूप छान पद्धतीने त्यांचं स्वागत होत असतं. काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी दोन्ही जोडपी खूप आनंदात असतात. त्याहीपेक्षा मानिनी आणि विक्रम दोघंही खूप आनंदात आहेत. खरं तर त्यांच्या मुलांचं हे लग्न जे काही होत आहे ना ते खूप छान पद्धतीने होत आहे. कारण मागच्या वेळी जेव्हा लग्न झालेलं होतं तेव्हा जो काही गोंधळ झालेला होता, ज्या गोष्टी घडलेल्या होत्या, त्यामुळं त्यांचं आयुष्य जणू काही उद्ध्वस्त झालंय की काय अशी अवस्था निर्माण झालेली होती. पण आता या सगळ्या गोष्टी अगदी नॉर्मल होऊ लागलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता दोन्हीही जोडपी दारात उभे आहेत आणि मग उखाणा घ्यायला सांगितला जातो. तेव्हा पार्थला उखाणा घ्यायला सांगितला जातो, काव्याला उखाणा घ्यायला सांगितला जातो. काव्या सुद्धा खूप सुंदर असा उखाणा घेते. छान पद्धतीने अगदी जुन्या पद्धतीचं भाजीत भाजी मेथीची अशा पद्धतीचा उखाणा न घेता ट्रेंडिंग असा उखाणा तिनं घेतलेला आहे आणि त्यामुळं सगळेजण पाहत असतात. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे मानिनी सगळेजण तिथं असतात. पार्थला उखाणा घ्यायला सांगितला जातो तेव्हा पार्थ उखाणा घेतो आणि तेव्हा पार्थ मात्र त्या उखाण्यात सांगू लागतो की 2 कळ्या हव्या आहेत आता या संसार वेलीवरती. म्हणजेच त्याला 2 मुली हव्या आहेत. म्हणजेच पार्थ आणि काव्याचं चौकोनी कुटुंब हवं आहे असं पार्थने सांगितलेलं आहे. सगळेजण पाहत असतात. हे पार्थ काय बोलतोय तू असं म्हणत पार्थला चिडवत सुद्धा असतात. परंतु पार्थने उखाणा तर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सांगितलेलं आहे की आता पुढच्या परीक्षेला काव्य IAS झालेली असणार आहे. म्हणजे यावेळेस जो काही गोंधळ झाला, यावेळेस काव्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पार्थचा जीव वाचवलेला असतो. म्हणून तर पार्थने आता ह्या सगळ्या गोष्टी बोललेल्या असतात आणि उखाण्यातून बोलून खरं तर काव्याचं मन सुद्धा त्याने जिंकलेलं असतं. त्याचबरोबर पार्थ म्हणत असतो की काव्या, काळजी करू नका, अगदी मनाप्रमाणे गोष्टी होणार आहेत असंही तो सांगू लागतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की नंदिनी आणि जीवा त्या दोघांचा नंबर असतो. नंदिनी आणि जीवा सुद्धा खूप छान पद्धतीने आता उखाणा घेतात आणि मग जीवाने सुद्धा उखाणा घेत सांगितलेलं असतं की त्याची बायको किती भारी आहे ते. त्याचबरोबर नंदिनीने सुद्धा सांगितलेलं असतं की जीवा नंदिनी आता कधीच वेगळे होणार नाहीत. अशा पद्धतीचे छान असे उखाणे घेतलेले असतात आणि आता गृहप्रवेश असतो. गृहप्रवेशाच्या वेळेस रम्या आणि वसुहत्या दोघेही तिथे आलेल्या नसतात. नक्की त्या दोघी कुठे गेलेत, काय झालंय असे प्रश्न मात्र सगळ्यांच्या मनात असतात की काय झालं असेल, रम्या आणि वसुहत्या कुठे गेले हे प्रश्न मात्र पडलेले असतात. आणि त्याचबरोबर रम्या आणि वसुहत्या गायब झालेल्या आहेत, त्या कुठे गेलेत हा प्रश्न तर सगळ्यांनाच असतो. आता काव्याच्या खांद्यावरती हात ठेवून पार्थ आणि काव्या आता त्याचबरोबर जीवा, नंदिनी चौघही गृहप्रवेश करणार असतात आणि त्याचबरोबर सगळेजण त्यांना चीअर करत असतात. मग त्यांना दोघींना त्यांनी उचलून आणलेलं असतं. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की आता काय उचलूनच आणणार आहात का खाली सोडणार आहात? तेव्हा दोघं जण म्हणतात की काय करायचं, बडे मिया आप बोलो असं म्हणत जीवा त्याला विचारू लागतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो की तूच सांग आता काय करायचं ते. आणि असं म्हणत दोघंही आता घरामध्ये येत असतात. सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना छान वाटत असतं. त्याचबरोबर
सगळ्यांना भारी तर वाटत आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र खूपच जबरदस्त अशा असतात. आता दोन्ही जोडपी घरात येतात. बाप्पाचं दर्शन घेतलं जातं. तिथं समई विजलेली असते. मानिनी म्हणते की दिवा लावला पाहिजे. मग मानिनी दिवा लावायला घेते आणि मग दिवा लावते. परंतु रम्या आणि वसूने जो काही गोंधळ घातलेला असतो त्याचा काहीच परिणाम होत नाही, कारण रम्याला असं वाटत असतं की आपण हा सगळा गोंधळ असा पद्धतीने घालायचा म्हणजे घरी गेल्यानंतर धमाका होणार आहे. पण असं काहीच घडत नाही, कारण देशमुखांच्या घरामध्ये ऑलरेडी गॅस लाईट डिटेक्टर बसवलेले असतात. त्यामुळं ॲटोमॅटिक ते ते लक्षात येतं, अलार्म असतो आणि मग तिथले गॅस वगैरे जे चालू असतात ते बंद केलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना दोघींना जे काही वाटत होतं तसं काहीही घडलेलं नसतं. मग आता मंजू त्याचबरोबर मानिनी म्हणू लागते की कसं आहे, माझ्या मुलांची पहिल्यांदाच लग्न झालेली आहेत, अगदी थाटामाटात सगळं झालं पाहिजे. आणि मग ठराविक वेळ घेतल्यानंतर रम्या आणि वसू येतात. सगळेजण म्हणत असतात की ह्या दोघी कुठं गेल्या, अजून का आलेल्या नाहीत. पण ह्या दोघीही येतात आणि सगळ्यांकडे पाहू लागतात. त्यांना दोघींना कळतच नाहीये की जे व्हायला पाहिजे ते का झालं नाही. वसू म्हणते की रम्या, तुझा काहीतरी प्लॅन होता ना, मग काय झालं. तेव्हा रम्या म्हणते हो ना, अगं हे सगळं जळून खाक व्हायला पाहिजे होतं, तुला माहितीये का, मी गॅसचा स्विच ऑन केलेला होता. तेव्हा वसू म्हणते की तूच डोक्यावर पडलीस, तुलाच कळत नाहीये काय. कारण आपल्या घरामध्ये डिटेक्टर बसवलेलं आहे. गॅस डिटेक्टर, लाईट डिटेक्टर वगैरे, फॅन डिटेक्टर, ह्या सगळ्या गोष्टी तिथं कॅप्चर होतात आणि तिथे ऑटोमॅटिकली बंद करण्याची सुद्धा पद्धत आहे. आणि हे सगळं करून तू काय केलेलं आहेस, तू स्वतः तोंडावर पडलीस, असं म्हणत वसू रम्याला ओरडायला सुरुवात करते. इकडे आता मंजू त्याचबरोबर मानिनी आणि आशा यांच्या सगळ्यांच्या मदतीने आता घरामध्ये लग्नानंतरचे खेळ खेळायचे आहेत. त्याची सगळी तयारी जोरदार झालेली आहे. आणि मग पहिला नंबर असतो काव्य आणि पार्थ. एका गमेलामध्ये पाणी आणलं जातं, त्याच्यात थोडंसं दूध, गुलाबाच्या पाकळ्या, फुलांच्या पाकळ्या, सुपाऱ्या, हळकुंड, काही पैसे, असं सगळं त्यात मिक्स केलेलं असतं. आणि या दोन्ही जोडप्यांना समोरासमोर बसवलेलं असतं. आणि आता त्या भांड्यातून त्यांना कोण अंगठी काढणार हे खेळायचं असतं. तर काव्य आणि पार्थमध्ये पार्थ माघार घेतो आणि काव्य अंगठी काढते आणि काव्य जिंकते. तर नंदिनी आणि जीवामध्ये नंदिनी माघार घेते, जीवा त्या भांड्यातून अंगठी काढतो आणि तो जिंकतो. हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच आता पुढचा डाव असतो तो म्हणजे जिलेबी. दोघांनीही जिलेबी खायची आहे. तेव्हा मात्र आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की नक्की काय होणार आहे. परंतु इकडे आता सगळ्यांना ते जिलेबी त्याचबरोबर हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि मग काव्या आणि त्याचबरोबर पार्थ दोघंही आता बसलेले असतात. त्यांच्या शेजारी जीवानंदिनीचं सुद्धा जोडपं बसलेलं आहे. आणि मग आता दोन्ही जोडप्यांचे हे लग्नानंतरचे खेळ सुरू होतात, लाजत असतात आणि दोघीही आता लाजत आहेत. नव्या नवऱ्या खरंच खूप सुंदर दिसत आहेत आणि रम्या आणि वसू तिथं आलेली आहे, पण त्यांचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे हे सगळं त्यांना पाहायला मिळतं. आणि इकडे काव्य आणि पार्थने तो जिलेबीचा आकडा खायला सुरुवात केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.